गुड मॉर्निंग. तर सकाळचे वाजलेत 6:45 आणि आज मी पुन्हा निघाली आहे एका शूटला. तर हे शूट होतं झी मराठीच्या नवीन शोचं म्हणजेच याचं प्रोमो शूट होतं. आणि मला एक सांगा, तुम्ही रात्रभर जागून अभ्यास करताय, दुसऱ्या दिवशी पेपरही छान जातोय, पण तरीही तुम्ही फेल झाल्यावर तुम्हाला कसं वाटेल? तसंच काहीसं आज माझ्यासोबत झालं. तर बेसिकली मी माझे सगळे व्लॉग्स एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतरच अपलोड करते, कारण काही प्रॉब्लेम नको व्हायला. आणि जेव्हापासून मी ॲक्टिंग करायला सुरुवात केली आहे तेव्हापासून आणि मेनली व्लॉगिंग सुरू केली आहे तेव्हापासून तुम्ही सर्वांनी माझ्यावर खूप प्रेम दाखवलं आहे आणि त्याबद्दल मी खूप ग्रेटफुल आहे. तर सर्वांना असं वाटतं की अरे वा, ॲक्टिंग करतेस, खूप छान करतेस, आम्हाला आवडतं वगैरे वगैरे. पण ट्रस्ट मी गाईज, आत्ता मी जे वन डे टू डे कॅरेक्टर जे करते ना, ते सुद्धा मिळवणं खूप कठीण आहे. तुम्ही कोणत्याही स्ट्रगलिंग ॲक्टरला विचारा. तर हा असा काहीसा माझा लुक होता. खूप प्रिटी दिसत होते मी, मला तरी आवडला. पटपट रेडी होऊन मी सेटवर गेले आणि अख्खा दिवस आम्ही नाचत होतो. हळदीचा सिक्वेन्स होता आणि त्यात प्रोमो शूट होतं, त्यामुळे अख्खा दिवस आम्हाला एकच सीन करायचा होता. आणि उन्हाळ्याचे दिवस होते, त्यामुळे सेटवरती वैशाली सामंत मॅडम आणि ॲनाकोंडासुद्धा आला होता. एनिवे, तर आजचा मुद्दा हा आहे की अख्खा दिवस नाचलोय, वेगवेगळ्या अँगलने शूट केलं आहे, एवढ्या गरमीमध्ये काम केलं आहे. पण ॲट द एंड जेव्हा प्रोमो टेलिकास्ट झाला त्यात इतर सगळे दिसले, पण झी मराठीवाल्यांनो मलाच तुम्ही का कट केला आय डोंट नो. कदाचित टाईममध्ये बसवण्यासाठी वगैरे केला असेल, पण माझे प्रॉपर वैशाली सामंत मॅमसोबतचे डायलॉग्स होते, सीन होता, एकतरी ठेवायचा. असो, ॲक्टर म्हटल्यावर असं होतच राहतं. पण आम्ही खूप मज्जा केली होती. तर असा होता आजचा दिवस.